अजितदादा पवार यांच्या गटाची खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी काल जाहीर झालेली आहे। 38 उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि मग हे कोणत्या मतदारसंघामधले आहेत, या मतदारसंघामध्ये कोणाचा प्रभाव असणार आहे आणि हे 38 उमेदवारांपैकी प्रभावी उमेदवार कोणते आहेत, या प्रभावी उमेदवारांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। महिलांना देखील दिलेली संधी, हे देखील जमेची बाजू हे अजितदादा पवारांच्या या राष्ट्रवादी काँग्रेसची खरं तर आपल्याला दिसून येते। नेमके दादांनी कोणते 38 उमेदवार दिले आणि त्याच्यामध्ये प्रभावी उमेदवार कोणते आहेत आणि महिलांना कोणाकोणाला संधी दिली आणि त्या मतदारसंघामध्ये नेमका प्रभाव कोणाचा आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना माहितच आहे की अजितदादा पवार हे खरं तर आपण पाहतोय स्पष्ट वक्ते आहेत, थेट बोलणारे आहेत, खरं बोलणारे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। त्यांच्या अनेक विधानं ही वादग्रस्त ठरतात, तर काही विधानं ही लोकांच्या भुवया उंचवायला देखील कारणीभूत ठरतात। असे ते सत्य आणि प्रखर बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे वक्ते खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते दिसून येतात। एकीकडे आपण पाहतोय राज ठाकरे असतील किंवा अजितदादा पवार असतील, राज ठाकरेंचा देखील कधी कधी आपण विचार करतो की ते देखील काही विधान हे राजकीय करत असतात, परंतु दादाचं मात्र तसं नाही। ते स्पष्ट आणि थेट मांडणी करतात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची विधानं खरं तर फार गाजतात आणि ते स्पष्ट बोलणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। अशाच आपल्या पक्षाची यादी त्यांनी आता जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये महिलांना देखील त्यांनी संधी दिलेली आहे आणि मग ह्या महिलांना संधी देत असताना त्यांचा राजकीय प्रवास आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे, सकाळचा शपथविधी असू द्यात की त्यानंतर झालेलं सर्व राजकीय नाटक असू द्या, राजकीय घडामोडी असू द्यात, या सर्वांमध्ये खरं तर दादाला व्हिलन ठरवण्यात आलेलं होतं, परंतु ते तसं नाही। कारण राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतात आणि कायम कोणी मित्र नसतात। ही दादाची भूमिका खरं तर सर्व राजकीय लोकांनी अभ्यासण्यासारखीच असणार आहे। आणि आज आपण पाहतोय स्पष्ट आणि थेट बोलणाऱ्या दादांच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्या 38 उमेदवारांमध्ये जे काही महत्त्वाचे उमेदवार आहेत त्यांचा आपण या ठिकाणी खरं तर विचार करणार आहोत। त्यामध्ये बारामतीमध्ये स्वतः दादा उभे राहणार आहेत। दुसरीकडे आंबेगाव मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील, अमरावतीमधून सुलभा खोडके आहेत, पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि पाथरीमधून निर्मला विटेकर, मावळ मतदारसंघातून सुनील शेळके आणि येवला मतदारसंघातून छगन भुजबळ साहेब, कागल मतदारसंघातून हसीन मुश्रीफ आणि सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे। खरं तर हे महत्त्वाचे उमेदवार आहेत। श्रीवर्धन या मतदारसंघातून आदिती तटकरे आहेत, खेड आळंदी मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील आहेत आणि वसमत मतदारसंघातून राजू नवघरे आणि पुसद मतदारसंघातून आहेत इंद्रनील नाईक आणि नवापूर या मतदारसंघातून भरत गावित आणि इगतपुरी मतदारसंघातून आहेत हिरामन खोसकर। हे महत्त्वाचे खरं तर मतदारसंघ आहेत। या मतदारसंघामध्ये कायम प्रभाव हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिलेला आहे आणि या सर्व महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आपण पाहतोय की बारामती, आंबेगाव, अमरावती, पाथरी, इकडे येवला आणि श्रीवर्धन या मतदारसंघात देखील अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण दिग्गज नेत्याचे या मतदारसंघामध्ये खरं तर लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण या मतदारसंघात सर्वात महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटाचे अनेक नेते या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे या मतदारसंघातूनच खरं तर दादांना आपल्या जो काही मुख्यमंत्री पदाची जी महत्त्वाकांक्षा आहे ही दादांची लपलेली नाही, त्यांनी लपून ठेवलेलीही नाही। ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री होण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या दादांना या 38 उमेदवारांमध्ये दादांनी तगडे उमेदवार दिलेले आहेत। त्यांच्या खरं तर विजयाचं गणित मांडताना देखील अनेकांनी या मतदारसंघामध्ये आपली प्रभाव दाखवलेला आहे। त्यामध्ये बारामतीमध्ये आपण पाहतोय की खरं तर पवार घराणे बारामतीमध्ये हे सर्वांनाच जड जाणारं घराणं आहे आणि मग या मतदारसंघामध्ये सकाळचा शपथविधीच्या नंतर झालेल्या घटना घडामोडी, पक्षफुटी यानंतरची ही निवडणूक आहे आणि मग या मतदारसंघामध्ये अर्थात बारामतीमधून अजित पवार यांना कशा पद्धतीने मते मिळतील खरं तर त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे आंबेगाव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात देखील महत्त्वाचा मतदारसंघ असणार आहे। वळसे पाटील दिलीप वळसे पाटील या मतदारसंघातून खरं तर निवडणूक लढवणार आहेत आणि मग हा मतदारसंघ सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। अमरावतीमधून खरं तर महिला मतदारांना संधी देण्याचं काम या यादीमध्ये दादांनी केलेलं आहे। अमरावती मतदारसंघामध्ये सुलभा खोडके ह्या निवडणूक लढवणार आहेत आणि हा महिलांसाठी त्यांनी मतदारसंघ सोडला आहे। पाथरीमध्ये निर्मला विटेकर यांना देखील एक महिला म्हणून संधी दिलेली आहे, ते देखील कौतुकास्पद आहे। आणि इकडे आपण पाहतो श्रीवर्धन मधून आदिती तटकरे ह्या निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे ह्या 3 महिलांची नावे या यादीमध्ये आहेत, या पहिल्या यादीमध्ये आहेत।
त्यामुळे अजितदादा गटांच्या या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि ह्या यादीवरून लक्षात येतं की तगडे उमेदवार त्यांनी या मतदारसंघात दिलेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे या यादीमध्ये एक नाव आहे, ते नाव म्हणजे येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ साहेब, ज्यांनी ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व केलं, ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांची विधानं जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये गाजलेली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्यांना ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे का, त्या मतदारसंघात ते निवडून येणार का नाही याचं गणित खरं तर 24 या निवडणुकीलाच कळणार आहे। परंतु आपल्या आत्ता तरी एक लक्षात येतं की छगन भुजबळ साहेब असतील, अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील, दिलीप मोहिते पाटील असतील या आणि आदित्य तटकरे असतील, हे महत्वाचे उमेदवार आहेत ज्यांचा विजय होणं हे पक्षाला फार महत्वाचं असणार आहे। इकडे अण्णा बनसोडे असतील, हसीन मुश्रीफ हे खरं तर कागल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। हे महत्वाचे जे नेते आहेत त्यांची या पहिल्या यादीमध्ये खरं तर वर्णी लागलेली आहे आणि हे नेते निवडून येणं हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच अजितदादा पवार या गटासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण पक्षाचा डोलारा हा सर्व या उमेदवारांवरती आणि या नेत्यांच्या खांद्यावरती उभा आहे। त्यामुळे छगन भुजबळ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अजितदादा पवार असतील, इकडे आपण पाहतो अण्णा बनसोडे खेड आळंदी मतदारसंघातून दिलीप मोहिते असतील, आदित्य तटकरे असतील, हे महत्वाचे उमेदवार निवडून येणं हे अत्यंत पक्षाच्या दृष्टीने गरजेचं असणार आहे, कारण पक्ष याच्यावर उभा आहे हे देखील टाळता येत नाही। आणि म्हणून या मतदारसंघातून दादाचे उमेदवार किती निवडून येणार हे येत्या काळात ठरणार आहे। खरं तर या पहिल्या यादीचं महत्व जर आपण पाहायला गेलं तर स्त्रियांना संधी आहे, अजितदादांचे राजकारण हे स्पष्ट आणि थेट राजकारण आहे आणि स्त्रियांना संधी या पहिल्या यादीमध्ये दिलेली आहे, हे या यादीचं महत्व आहे। आणि भाजप सोबत जाण्याचा फटका बसतो का काय होतं ते येत्या काळामध्ये ठरणार आहे आणि मग सेना भाजप युतीचा फायदा दादाच्या उमेदवाराला होणार आहे का हे येत्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।